नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। रोज रोज आवळा ज्यूस तयार करायला कंटाळा येत असेल तर एकदाच तुम्ही अशा प्रकारे 2 ते 3 महिने टिकेल असा आवळा ज्यूस तयार करायचा आहे। चला तर मग ज्यूस तयार करायला सुरुवात करायची आहे। इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे। स्वच्छ आवळे आपल्याला धुवून घ्यायचे आहे, नंतर त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे। आता जर तुम्हाला मिक्सरला फिरवायचं नसेल तर तुम्ही आवळे खिसूनही घेऊ शकतात, पण मी इथं मिक्सरला फिरवणार आहे तर त्यासाठी त्याचे छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहे। बीज बाजूला करून घ्यायचे आहे। नंतर थोडं थोडं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळ्याच्या फोडी टाकायच्या आहे। आता फक्त आवळ्याच्या फोडीच टाकायच्या नाही तर त्यामध्ये 1 इंच आलं खिसून टाकायचं आहे आणि त्याचं बारीक पेस्ट करायची आहे। आता इथं बघा थोडं जाडसर तुकडे राहत आहे, त्यासाठी मी थोडं पाणी वापरलेलं आहे। आता सगळ्या आवळ्याच्या फोडी आपल्याला अशाच प्रकारे बारीक करायच्या आहे। आता बारीक करताना थोडं पाणी टाकलेलं आहे, कारण की आवळ्याच्या फोडी लवकर बारीक होतात। आता तुम्ही पाणी न टाकताही फिरवून घेऊ शकतात। आता कॉटनच्या कापडावरती आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे आणि याचा रस तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही गाळणीने सुद्धा ज्यूस तयार करून घेऊ शकतात, पण कॉटनच्या कापडाने आपल्या अशा प्रकारे जर तुम्ही गाळून घेतलं ना तर खूप छान असा ज्यूस तयार होतो आणि आपल्याला 3 ते 4 महिने हा ज्यूस स्टोअर करायचा आहे। तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे। तर बघा अजून आवळ्याचा जो खीस तयार करून घेतलेला होता आपण, त्यामध्ये अजून छोटे छोटे तुकडे राहिलेले आहे, तर थोडं पाणी अजून टाकायचं आणि मिक्सरला फिरवायचं आहे। आता बाकीचं सुद्धा आपल्याला आवळ्याच्या फोडी राहिलेल्या होत्या त्यासुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे आणि छान असा आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे। आणि आता हे जो आवळ्याचा खीस आहे हा फेकायचा नाही, याला तुम्ही चाट मसाला आणि पिठी साखर लावायची आणि घरामध्ये सुकवून घ्यायचं, म्हणजे छान मुखवास तयार होतो। आणि तेही करायचं नसेल तर उन्हामध्ये हा खीस तुम्ही सुकवून घ्यायचा, अजून एकदा मिक्सरला फिरवायचं आणि याची पावडर तयार करायची आहे। आणि नंतर काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला ज्यूस भरायचा आहे। जर तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरला तर तो काळा पडू शकतो, तर तुम्ही काचेच्याच बॉटलचा वापर करा। अगदी 3 ते 4 महिने टिकेल असा आपल्याला ज्यूस तयार करायचा आहे। आणि आता सकाळी अंशपोटी कसा घ्यायचा तर अर्धा ज्यूस घ्यायचं, अर्धं पाणी घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर सेंधं मीठ किंवा काळं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आहे आणि सकाळी अंशपोटी घ्यायचं आहे। जर तुम्हाला आंबट आवडत नसेल तर यामध्ये गुळाची पावडरही तुम्ही वापरू शकतात किंवा मधही तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ज्यूस तुम्हाला सकाळी अंशपोटीच घ्यायचा आहे, कारण याचे फायदे तेव्हा जास्त होतात। अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी ज्यूस तयार करता येतो। तुम्ही सुद्धा करून घेऊ शकतात किंवा जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवला तर फारच चांगलं, अजिबात मार्केटला फिरण्याची गरज नाही। कसा वाटला तुम्हाला आवळा ज्यूस? आवळा ज्यूस आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।